तर आज मी बनवला बेसन न वापरता अगदी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असा ढोकळा। तर हा ढोकळा बनवण्यासाठी मी अजिबात बेसनाचा वापर केलेला नाही आहे, तरीही बेसनापेक्षाही थोडा सरसच हा ढोकळा बनून तयार झाला। सगळ्यांनाच खूप आवडला। तर आज तुमच्यासोबत सुद्धा बेसन न वापरता बनणाऱ्या जाळीदार आणि मऊ लुसलुशीत हलक्या फुलक्या ढोकळ्याची रेसिपी शेअर करते। सोबतच ढोकळ्यासोबत खाल्ली जाणारी चटणीची इंटरेस्टिंग रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते। नमस्कार, पारिजात किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। सगळ्यात पहिल्यांदा 1 कप हरभऱ्याची डाळ म्हणजेच चणा डाळ मी स्वच्छ अशी निवडून घेतली। आता ही चणा डाळ आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची। तर आता 2 ते 3 पाण्याने स्वच्छ अशी डाळ धुवून घेतल्यानंतर यामध्ये आपण पाणी घालून डाळ आपण रात्रभर किंवा 7 ते 8 तास भिजत ठेवायची। तर ही डाळ मी रात्रभर भिजत ठेवली होती आणि त्यातलं पाणी आता निथळून घेतलं। डाळ छान अशी भिजली आहे, बोटांनी तोडून बघितल्यावर सहज तुटली जाते। आता ही डाळ आपल्याला मिक्सरला लावायची आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये ही सगळी डाळ मी काढून घेते। आता डाळ वाटत असतानाच यामध्ये दही घालायचं आहे। तर इथे मी 3 टेबलस्पून दही घेतलं आणि त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घातलं आणि ते मिक्स करून यामध्ये आता घालून घेते। आता ही भिजवून घेतलेली डाळ मिक्सरला वाटून घेऊ। सुरुवातीला पाणी न घालताच घातलं त्या दह्यामध्येच फिरून घ्यायचं आणि त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घालत हे आपल्याला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे। अगदी बारीक पेस्ट करायची नाही आहे, डाळ आपल्याला जाडसरच वाटून घ्यायची। तर ही बघा, इतपत जाडसर रवाळ डाळ मी इथे वाटून घेतलेली आहे। अगदी बारीक डाळ वाटायची नाही आहे। तर आता ही वाटून घेतलेली डाळ एका कुकरच्या डब्यामध्ये मी काढून घेतली। मिक्सरच्या भांड्याला झाकणाला लागलेलं जे काही डाळीचं वाटण होतं ते मी सगळं पुसून घेतलं। आता या वाटलेल्या डाळीमध्ये आपण घालायचं आहे अर्ध लिंबाचा रस। आता हे जे काही इन्ग्रेडियंट्स आपण यामध्ये ॲड करतो आहे त्याच्यामुळे आपला ढोकळा खूप छान असा जाळीदार होण्यास मदत होईल। घालते चिमूटभर हिंग आणि छोटा पाव चमचा हळद। आता हे डाळीचं मिश्रण आपण चांगलं फेटून घ्यायचं आहे। फेटणं गरजेचं आहे इथे। तर साधारण 3 ते 4 मिनटं आपण हे मिश्रण असं हाताने फेटून घ्यायचं आहे, म्हणजे अगदी व्यवस्थितरित्या आपल्याला फेटता येईल। तुम्ही फेटण्यासाठी चमचा किंवा व्हिस्कचा वापरसुद्धा करू शकता। आता 3 ते 4 मिनटं डाळ चांगली फेटून घेतल्यानंतर ती खूप हलकी झाली आहे आणि आता आपण त्या डाळीवर झाकण ठेवून फर्मेंट करण्यासाठी म्हणून एक 4 ते 5 तास ठेवून द्यायची। तर एक 5 तास हे पीठ मी फर्मेंट करण्यासाठी ठेवून दिलं होतं। आता आपण पाहूयात। तर तुम्ही बघू शकता हे पीठ छान असं फर्मेंट झालं आहे। टेक्स्चर तुम्ही बघू शकता, खूप छान अशी जाळी आली आहे याला। डाळ छान फुलली आहे। आता या बॅटरमध्ये कुटून घेतलेली हिरवी मिरची आणि आलं घातलेलं आहे। आल्याचा 1 तुकडा आणि 2 हिरव्या मिरच्या मी कुटून घेऊन यामध्ये घातलेल्या आहेत। तसंच चवीपुरतं मीठ यावेळी मी घालून घेतलं। सोबतच यामध्ये शेंगदाण्याचं तेल घातलेलं आहे 2 टेबलस्पून। आता इथे शेंगदाण्याचं तेल घालण्याचं कारण म्हणजे शेंगदाण्याचं तेल घातल्यामुळे ढोकळा खाताना घशात अडकल्यासारखा होत नाही, त्याच्यामुळे शक्य असेल तर शेंगदाण्याचं तेल यामध्ये घाला। नसेल तर इतरही तेल यामध्ये घालू शकता। तर आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता ढोकळ्याचं हे बॅटर जाडसर आहे त्यामुळे पाणी घालणं गरजेचं आहे। तर थोडं थोडं करून आपण यामध्ये पाणी घालणार आहोत। तर या बॅटरमध्ये 3 ते 3.5 टेबलस्पून पाणी इथे मला ॲड करावं लागलं। तुम्ही तुमच्या बॅटरच्या कन्सिस्टन्सीप्रमाणे त्यामध्ये पाणी ॲड करू शकता। अगदी पातळही ठेवायचं नाही आहे बॅटर आणि अगदी घट्टसरही ठेवायचं नाही आहे। आता आपलं बॅटर इथे बनवून तयार झालं आहे। आता स्टीमरमध्ये पाणी घालून उकळवत ठेवलं आणि त्यामध्ये एक स्टँड ठेवलं आहे ज्यावर आपण ढोकळ्याचा डबा ठेवणार आहोत। याच वेळेला ढोकळा ज्या भांड्यात आपण स्टीम करणार त्या भांड्याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं।
आता सगळ्यात शेवटी बॅटरमध्ये मी घालते 1 चमचा इनो फ्रूट सॉल्ट. इनोवर थोडंसं पाणी घालायचं आणि त्यानंतर हा इनो पूर्ण बॅटरमध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा, नाहीतर ढोकळ्यावर रेड पॅचेस दिसू शकतात. इनो घातल्यानंतर मिक्स करत असताना एकाच डायरेक्शनमध्ये हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर लगेचच आपण ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळा बनवणार आहोत त्या भांड्यामध्ये किंवा डब्यामध्ये आपण हे बॅटर ओतून घ्यायचं. आता डब्याला 1-2दा टॅप करून घ्यायचं, म्हणजे त्यातले एअर बबल्स असतील तर ते निघून जातील. आणि लगेचच आपण हा डबा स्टीमरमध्ये ठेवून 15 ते 17 मिनटं हाय फ्लेमवर ढोकळा स्टीम करून घ्यायचा. तर आता एक साधारण 15 ते 17 मिनटानंतर मी झाकण उघडून चेक केलं ढोकळा शिजला आहे की नाही ते. त्यामध्ये सुरी रोवून बघितली तर आपला इथे ढोकळा छान असा स्टीम झाला आहे आणि आता मी गॅस बंद केला. आता ढोकळ्याचा डबा स्टीमरमधून बाहेर काढून तो पूर्णपणे थंड होऊ द्यायचा. पूर्णपणे थंड झाल्यावरच ढोकळा कट करून घ्यायचा. आता एकीकडे ढोकळा थंड होतो आहे तोपर्यंत आपण ढोकळ्यावर घालायची फोडणी तयार करू. त्यासाठी कढईमध्ये घेतलं आहे 2 टेबलस्पून तेल. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये घालते 1 चमचा मोहरी. मोहरी छान तडतडू द्यायची आहे. मोहरी तडतडली की घालूयात कढीपत्त्याची पानं आणि हिरव्या मिरच्या. तर इथे मी 2-3च हिरव्या मिरच्या घेतल्यात, कारण मिरच्या तिखट आहेत. तुम्ही तिखटाच्या आवडीप्रमाणे मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता फोडणी 1 मिनिटभर परतून घेतल्यानंतर यामध्ये घालूयात अर्धा कप पाणी. तर तुम्हाला जसं पाणी हवं, जितकं पाणी हवं त्या प्रमाणात तुम्ही पाणी घेऊ शकता. तर पाणी घातल्यानंतर यामध्ये घालूया 1 चमचा साखर आणि चवीप्रमाणे मीठ. आता या सगळ्याला एक छान अशी उकळी येऊ द्यायची आहे, जेणेकरून कढीपत्ता, मिरची, साखर सगळं व्यवस्थितरित्या या फोडणीमध्ये उतरेल. आणि गॅसची फ्लेम यावेळी लोच ठेवायची. तर आता फोडणीला छान अशी उकळी आली आहे आणि उकळी आल्यानंतर 1 मिनिटभर आपण असंच या फोडणीला उकळून घेतलं. आता गॅस बंद करायचा. आता आपला ढोकळासुद्धा इथे थंड झाला आहे. याला आता आपण डिमोल्ड करून घेऊ. सुरीच्या साहाय्याने अशा प्रकारे कडा मोकळ्या करून घेऊ आणि त्यानंतर ढोकळा प्लेटवर डिमोल्ड करून घेऊ. तर इथे आपला अतिशय सुंदर असा ढोकळा बनवून तयार आहे. मस्त जाळी पडली आहे याला आणि हा बेसनाशिवायचा आपला डाळीचा ढोकळा आहे. खूप सुंदर मऊ लुसलुशीत स्पॉन्जी झाला आहे. तुम्ही बघू शकता छान अशी जाळी याला पडलेली आहे आणि अगदी हलका फुलका बनून तयार झाला आहे. ढोकळ्याचा बॅटर फेटण्यावर ढोकळ्याचा मऊ लुसलुशीतपणा, जाळीदारपणा अवलंबून असतो. आता ढोकळ्याला आपण कट करून घेऊ. कट करण्यापूर्वी खात्री करावी की ढोकळा पूर्णपणे थंड झाला आहे तरच तो कट करावा, नाहीतर तो कुस्करू शकतो. तर आता आपण हा ढोकळा कट करू. कट करण्यासाठी सुरीसुद्धा दातवाली सुरी जी असते ती वापरावी, म्हणजे तो अगदी व्यवस्थितरित्या कट होतो. ढोकळा कट करताना तुम्हाला पाहिजे त्या आकारात लहान मोठे पीसेस तुम्ही कट करू शकता. तर केक असो किंवा ढोकळा असो, कट करण्यासाठी अशी दातवाली सुरी वापरायची, म्हणजे व्यवस्थितरित्या पीसेस कट होतात. तर इथे मी ढोकळा कट करून घेतला आहे. आता तुम्हाला दाखवते त्याचं टेक्स्चर. एक पीस काढून. तर हे बघा किती छान असा आपला ढोकळा फुलला आहे. छान जाळी पडली आहे त्याला. तुम्ही बघू शकता स्पंजसारखा आपला हा ढोकळा तयार आहे. यामध्ये आपण बेसनचा वापर न करता सुद्धा अगदी छान असा डाळीचा ढोकळा आपण तयार करू शकतो आणि तो टेस्टला इतका छान लागतो की बेसनच्या ढोकळ्यापेक्षा थोडा सरसच असतो. तर ढोकळा कट करून घेतल्यानंतर त्याचे जे पीसेस आहेत ते असे थोडेसे कडेला सरकवून घ्यायचे, म्हणजे काय होतं त्या चिरांमधून आपण जी फोडणी घालणार, फोडणीचं पाणी भरून घालणार ते खालपर्यंत अगदी जाऊ शकतं आणि पूर्ण ढोकळ्यामध्ये त्याचा स्वाद उतरू शकतो. म्हणून थोड्याशा त्या जे पीसेस आहेत ते बाजूला करून घ्यायचे.
आता बनवून घेतलेली फोडणी संपूर्ण ढोकळ्यावर आपण घालून घेऊ. ढोकळ्याच्या वरती थोडंसं ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालून घेतली. तर अशा प्रकारे आपला बेसन न वापरता डाळीचा छान असा जाळीदार ढोकळा बनवून तयार झाला. आता आपण झटपट चटणी बनवू. आता ढोकळ्यासोबत खाल्ली जाणारी चटपटीत अशी झटपट चटणी बनवू. इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतली आहे कोथिंबीर, त्यानंतर अर्धा चमचा कुटून घेतलेली आलं आणि मिरची घातली. सोबतच ढोकळ्याच्या कडेचे जे 5 ते 6 तुकडे होते ते मी यामध्ये घातलेले आहेत. चिमूटभर हिंग घालायचा, तसंच अर्धा चमचा जिरं, 1 चमचा साखर, 1 चमचा लिंबाचा रस आणि चवीप्रमाणे मीठ यामध्ये घालायचं आणि आता मिक्सरला फिरवून घ्यायचं. तरी बघा इथे आपली चटणी वाटून तयार झाली. यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. ढोकळ्यासोबत खाल्ली जाणारी चटणी थोडीशी पातळ असते, त्याच्यामुळे मी यामध्ये थोडंसं पाणी घालते. तर अशा प्रकारे इथे आपला मस्त जाळीदार खमण ढोकळा बनून तयार आहे. तर रेसिपी कशी वाटली? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तसंच पारिजात किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. लवकरच पुन्हा भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय.